ऐक की ऋषी, तुम्हाला म्हणतोच आपण पळून जाऊन लग्न करूयात, पण तुम्हाला आयुष्यभर खुश ठेवू शकशील ना? अगं एवढं कशाला टेन्शन घेतेस? मी जिथं जाणार तिथं तुला घेऊन जाणार, मी जे खाणार ती तुला खायला घालणार. हे बघ माझी एवढी तर लायकी आहे, मी तुला 2 टाईमचं 4 चपात्या तर घालू शकतोय. अरे पण एक प्रॉब्लेम आहे. काय? मी सकाळी 4 आणि संध्याकाळी 4 अशा 8 चपात्या खातोय. हे बाय घरची म्हणते त्या संग लग्न कर. हावरे कुठली? सुनो, मुझ में और पड़ोसन में क्या फर्क है? तुम में और पड़ोसन में क्या फर्क है? अरे तुम मेरी बीबी हो और वो मेरी वाईफाई है. अच्छा, अब आज से तुम्हारा नेटवर्क कट चुका है. सोनूची मम्मी, तुझं वय किती ग? सोनूश पप्पा, मी वय सांगत नसते बर का. काहून ग? असं म्हणते, पुरुषाला पगार आणि स्त्रीला वय विचारू नये. काही तर कारण असेल ना. हा, मग तो आतापर्यंत तो वय कोणालाच नाही सांगितलं? तुमची शपथ सोनूश पप्पा, माझ्याला होऊन 30-32 वर्ष झाले असं पा. मी अजून कोणाला मग वय सांगितलं नाही. अहो मला सांगा, मी तुमची कोण? बायको. तुमचं घर कोण सांभाळते? बायको. तुम्हाला रोज जेवण कोण बनवून देते? बायको. सासूबाई रोज कुणाच्या नावाने खडे फोडते? बायकोच्याच की. शेजारची जी तुम्हाला रोज टुकू बघत्या ती तुमची कोण? दुसरी बायको. सोनूची मम्मी, अग 15 ऑगस्ट 1947 ला काय झालं होतं माहिती का तुला? अहो सोनूश पप्पा, 15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत स्वातंत्र्य झाला होता. भारत. अरे वा, हुशार आहे तू. मग तुम्हाला काही येणं समजलं होतं का? आणि मला सांग, 26 जानेवारी 1950 ला काय झालं होतं? 48, 49, 50. अहो सोनूश पप्पा, भारत स्वातंत्र्य होऊन 3 वर्ष झाले होते. 3 वर्ष. खरंच सोनूची मम्मी लय हुशार आहे. अहो सोनूश पप्पा, तुम्हाला येणं समजूच नका, मी लय हुशार आहे. अहो तुम्हाला माहित आहे का, आपल्या शेजारच्यानं नवीन गाडी घेतली. त्यात शेजारच्यानं दुसरी बायको केली, ते दिसलं नाही तुला? मला 1000 रुपये आहेत का दे रे? माझ्या इकडल्या कानाला ऐकू नाही गेले, इकडे येऊन बोल. मला 5000 आहेत का दे. इकडेच बोल. अहो, तुम्ही कधी विचार केला होता का तुम्हाला एवढी सुंदर बायको मिळेल? हा, विचार तर केलता पण नाही मिळाली.